दिंडोड़ा परियोजना प्रभावितों ने अपनी मांगों को लेकर शनिवार को हिंगनघाट शहर में विशाल आक्रोश मोर्चा निकाला। प्रभावितों की मुख्य मांग है कि उन्हें 240 करोड़ रुपए का मुआवजा तुरंत दिया जाए। लंबे समय से उपेक्षित महसूस कर रहे महिला, पुरुष और युवा प्रकल्पग्रस्त बड़ी संख्या में सड़कों पर उतरे। विधायक समीर कुन्नावार के खिलाफ जोरदार नारेबाजी की। मोर्चे के दौरान माहौल गर्माता गया। विधायक समीर कुन्नावार मुर्दाबाद, हमारी मांगे पूरी करो जैसे नारों से हिंगनघाट की सड़कें गूंज उठी। शहर के प्रमुख चौक चौराहों से गुजरते हुए प्रकल्पग्रस्त ने उत्साहपूर्वक सहभाग दर्ज कराया था। सुभाष चौक पर पहुंचते ही पुलिस प्रशासन ने बैरिकेडिंग कर मोर्चे को रोक दिया, लेकिन पुलिस द्वारा रोके जाने के बाद भी आंदोलनकारियों ने मुख्य बाजार पेट में धरना देकर अपना गुस्सा जताया। आंदोलनकारियों का कहना है कि मोर्चा देखकर विधायक समीर कुन्नावार शहर से चले गए। उनका कहना है कि जब तक विधायक हमसे मुलाकात नहीं करेंगे तब तक धरना समाप्त नहीं होगा। इसी बीच एसडीपीओ सुशील कुमार नायक और थानेदार देवेंद्र ठाकुर ने आंदोलनकारियों से संवाद साधा। विधायक की ओर से भेजे गए प्रतिनिधियों ने आश्वासन दिया और स्वयं विधायक ने फोन पर भरोसा दिलाया कि आने वाले दिनों में मुंबई में मुख्यमंत्री के साथ प्रतिनिधि मंडल की बैठक आयोजित की जाएगी। आंदोलनकारियों की चेतावनी के चलते पूरे दिन हिंगनघाट का माहौल संघर्षमय बना रहा। प्रकल्पग्रस्त आपल्या मागण्यांसाठी अनेक दिवसापासून आंदोलन केले पण न्याय भेटत नाही आहे। आपल्या मागण्यांसाठी थेट हिंगनघाटच्या आमदार समीर कुन्नावार यांच्या भेटीसाठी आले आहे, पण यांना पोलीस प्रशासनाकडून सुभाष चौक येथे अडवण्यात आले आहे। ते प्रकल्पग्रस्त आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करू। त्यांचं काय म्हणणं मला सांगा आपल्या मागण्या घेऊन समीर कुन्नावार यांच्या घरी धडकणार होते, काय झालं, काय बोलणं झालं? आम्ही समीर कुन्नावार आमचे आमदार, आम्ही ज्यांना मतदान करून निवडून आणलं अशा आमच्या कार्यसम्राट आमदारांना आम्ही 8 दिवसाच्या पहिले या मोर्चाचं आणि या आंदोलनाचं माहिती दिली होती। त्यामुळे आज आपला मोर्चा अडवण्यात आलाय। आज इथे पोलीस प्रशासन समोर करून पोलिसांच्या मदतीने आमदार समीर कुन्नावार यांनी हा मोर्चा इथे अडवला आणि आज या ठिकाणी सर्व हिंगणघाटवासी आणि सर्व दिंडोड़ा प्रकल्पग्रस्त या मोर्चा अडवल्यानंतर आमदार समीर कुन्नावार यांचे काय प्रतिनिधी आले होते, काय बोलणं झालं त्यांनी सांगितलं की आमदार साहेब आउट ऑफ स्टेशन आहे, पण आम्ही माहिती काढली तर आमदार साहेब समुद्रपूर तालुक्यामध्ये त्यांचा दौरा जिथे कुठे असतील। आम्हाला सर्व दिंडोड़ा प्रकल्पग्रस्तांना असं वाटत आहे की आजचा हा मोर्चा तुम्ही मला सांगा, माहिती दिली आमदार साहेबांना 8 दिवसाआधी, तरी आमदार साहेब तुमच्यासाठी थांबले नाही। तुमच्या मागण्या घेऊन आमदार साहेब मुंबईत जाणार का? सातत्याने आम्ही त्यांच्याकडे जात आहोत आणि आमची निराशा आमदार साहेबांवर आहे। त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून जी अपेक्षा होती, आम्ही ज्या अपेक्षेने त्यांच्यासोबत आजपर्यंत होतो, त्यामुळे आपण विधानसभेचे मतदार नाही का? तुम्हाला आमदार साहेबांनी आज मिळण्यापासून त्यांच्या प्रतिनिधी सांगितले की इथे आहे नाही, काय बोलणार? तुम्ही मतदार नाही का? तुम्ही भेटू नाही शकत का? आम्ही त्यांचे मतदार आहो, हेच आम्ही त्यांनी जे प्रतिनिधी पाठवले त्यांना सांगितलं आम्ही त्यांचे मतदार आहो, आमचा हक्क आहे आणि त्यांनी आमच्या समोर येऊन आमचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी त्यांची आहे। प्रतिनिधीची भूमिका काय होती, कुठले प्रतिनिधी होते, काय नाव होते त्यांचे? ते नेहमी सर्वांचे परिचित असे त्यांचे जवळचे आकाश भाऊ पवाने आणि त्यांचे सहकारी हे सर्व इथे उपस्थित झाले होते आणि त्यांना ते आमच्या चुला जलाव आंदोलनामध्ये सुद्धा आले होते आणि आमदार साहेबांनी आम्हाला चुला जलाव आंदोलनामध्ये 18 दिवस सातत्याने जे चुला जलाव आंदोलन आम्ही प्रकल्पावर केलं होतं, त्या आंदोलनामध्ये येऊन आम्ही या 8 दिवसात तुमचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलं होतं, परंतु आज वर्ष होऊन गेलं, आम्हाला त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही। समोरील आंदोलनकारांना आश्वासन पूर्ण होत नाही, प्रतिनिधी भेटून गेले, आमदार साहेब गायब आहे, काय बोलणार? याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या दिंडोड़ा प्रकल्पग्रस्त करतील आणि त्या आंदोलनाची आजची भूमिका काय राहणार? आपण ठिया मांडला इथे, जोपर्यंत समीर भाऊ कुन्नावार आमच्या आंदोलनाला भेट देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। आमदार कुन्नावार महिनाभर नाही आले, इथं थांबणार का? हा, महिनाभर वर्षभर जरी नाही आले तरी आम्ही आमचे शेतीवाड्या जरी आमच्या पडल्या तरी चालेल, कारण की आमचा जो मोबदला आहे जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। एकूणच आपण आलो होतो आंदोलनस्थळी, जे दिंडोड़ा आंदोलनाचं जे धडक हिंगणघाटात झाली, पहिल्यांदा अशा प्रकारे ज्या आंदोलनाला हिंगणघाटच्या शहरी रस्त्यावर बैरिकेड करून रोखण्यात गेलं, हे मोठी शोकांतिका आहे। इन BCN न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।